गायकवाड आहे तो पार्टीचा कार्यकर्ता, पण तसं त्यांचं काय इकडं काही हे नाही येत आहे. त्यांचं काय तसं त्यांच्या मेसेज म्हणजे काही लोकांना माहिती सुद्धा नाही, आणि ते त्यांचं ऐकून आहे बरं का साहेब, ते इच्छुक आहेत म्हणून मला. मुळे साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या आता ह्या भागामध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत, पंचायत समिती निवडणुका आहेत. काय वाटतं एकंदरीत आपल्याला, काय वाटतं या भागामध्ये? जिल्हा परिषद निवडणुका आता आपल्या आल्या आहेत, अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत. यावर्षी बऱ्यापैकी महिलांना प्राधान्य दिले गेलं आहे. आपण काय सांगाल याबद्दल? आता जिल्हा परिषद सीट आदिवासी समाजाच्यासाठी आरक्षित झाले आहे. बरोबर. आणि तिकडे पलीकडे सुद्धा पंचायत समिती गणामध्ये आदिवासी महिलांसाठी आरक्षित झाले, आणि इकडं ह्या इकडच्या गणामध्ये ओपनची स्त्री झालेली आहे. आता त्या पक्षाचे काही पुरुष मंडळी इच्छुक होते, आरक्षण बदललं, महिलांच्या संबंधात मध्ये आरक्षण आलं. मग आता काही जी पुरुष मंडळी होती त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीचं म्हणजे चालवलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांना पार्टीकडून उमेदवारी मिळते, त्यांना मिळते, हा भाग पुढचा आहे. कारण ही जरी मंडळी डिमांड करत असली, मागणी करत असली, तर ह्यांनाच मिळेल का आणखी कुणी आहे, प्रत्यक्षदर्शी जेव्हा हे होईल तेव्हा त्या गोष्टी समजल. आता इथं महायुती जी आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमचं शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची, तर ही महायुती आहे. परंतु ही युती आहे का युती टिकत नाही ह्याच्यामध्ये ह्याचा काही अजून बोध होत नाही. एका टायमाला तिरंगे किंवा चौरंगी सुद्धा लढती होण्याची शक्यता टाळता येत नाही. आता ह्या गटामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. आता उमेदवार जो आहे त्याचं लोकांशी जनसंपर्क पाहिजे, ही एक गोष्ट आहे. नंतर दुसरी गोष्ट, इलेक्शन म्हटल्याच्या नंतर आर्थिक त्याच्याकडे सगळी म्हणजे परिपूर्णता पाहिजे. कारण मतदार आता जरा वेगळ्या पद्धतीचे झाले, सगळे जे त्यांच्यासारखे जे बोलतात, त्यांना काय डिमांड करतात काही गोष्टीचं, म्हणजे आर्थिकही पाठबळ पाहिजे आणि लोकांशी कॉन्टॅक्ट पाहिजे. आता बुधाजी शिंगाडे जे आहेत ते डिमांड करतात इकडे तुमच्या बेनके साहेबांच्याकडे, अतुल बेनकेंकडे. आणखीन भाऊसाहेब सोनू साबळे म्हणून आहेत, ते सुद्धा त्यांच्या मिसेस सुद्धा किंवा त्यांची सुनबाई सुद्धा कदाचित त्याच पार्टीकडून रेग्युलर राहण्याची शक्यता टाळता येत नाही. आणि इकडं परत तुमचे बबनराव तांबे, त्यांच्या जांभ्याच्या व्हिडिओवर पाहिलं, त्यांच्या मिसेसचं सुद्धा आलं होतं. आणि अंकुश शेठ आंबले जे आहेत ते सुद्धा त्यांची स्वतःची सुनबाई ओपन मधली, ते बी त्यांच्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या पक्षाकडून अशा कानावर येते साहेब. आता आम्ही असे आहेत, आमच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत. म्हणजे मनसे असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना ठाकरे साहेबांची असो, शिवसेना शिंदे साहेबांची असो, परंतु आम्ही एकनिष्ठ आहोत बेनके फॅमिलीशी. मधून एखादं जिल्हा परिषद सीट तुम्ही उभं नाही करू शकत का? हा, मधून एखादं जिल्हा परिषद सीट तुम्ही उभं करू शकत नाही का? मडमध्ये पुरुष असला तर होतेच ना, महेंद्र सदाकाळ इच्छुक होते, परंतु ते आरक्षण बदललं. त्यांचं आता त्यांच्या मिसेस चाललंय पंचायत समितीसाठी, असं कानावर येत आहे. अजून जे काय भागातले इच्छुक उमेदवार आहेत यांचा जनसंपर्क तुम्हाला सांगतो, तुमच्या गावचा उमेदवाराचा सुद्धा एक तुमच्या गावावर असाल का नसेल समजा नाही, तो तुमचा शैलेश गायकवाड जो आहे त्याचं सुद्धा डिमांड आहे, म्हणजे यांच्याकडं तुमच्या बेनके साहेबांच्याकडे, त्यांच्या मिसेससाठी, जेडपीसाठी. आणि आता कसं आहे साहेब, आता आम्ही जो आमच्या पार्टीची जी माणसं उभी राहतील पंचायत समितीला जेडपीला, त्याच्याशी ते आम्ही एकनिष्ठ राहणार. म्हणजे ज्यांचं खून गाड्याला आहे एखाद्याला आम्ही मतदान करत आलो, करत राहणार. इतर पार्टीतल्या लोकांचे सुद्धा आपले काही दुश्मनी नाही, काय नाही, चांगले संबंध आहेत. काय आता उलट अतुल बेनके हे माझे आमदार आहेत, आताचे आमदार सन्माननीय सोनवणे साहेब आहेत, त्यांचे माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. बुचके त्यांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. तालुक्यातल्या सगळ्या पार्टीचे संबंध चांगले आहेत. माझ्या वैयक्तिक कार्यक्रमाला ते सगळी मंडळी येतात. परंतु माननीय या भागामध्ये आता जे काही इच्छुक उमेदवार आहे यांचे कशा प्रकारे या भागामध्ये काम राहील किंवा या आधी त्यांचं कशा प्रकारे जनसंपर्क राहिलाय याबद्दल तुम्ही आपण काय सांगाल? आता ग्रामपंचायतीचा पंचायत सांगितलेला, तो ग्रामपंचायतीमध्ये आमच्या इथं
जलजीवन जी योजना आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे. सामुदायिक कामाच्या संबंधात बोलतो, वैयक्तिक नाही. जलजीवन साहेबांचा तसा जनसंपर्क चांगला आहे. परत महेंद्र सदाकाळचा तसा जनसंपर्क चांगला आहे. नंतर तुमचे भाऊसाहेब सोनू साबळे ऐकून आहे, त्यांचा बी तिथं कुठंतरी शासकीय अधिकारी होते, त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. पंडित मेवाण्यांचा सुद्धा जनसंपर्क सगळ्यांचा चांगला आहे. लोकांमध्ये मिसळून काही त्यांनी पोलिसांना कळतं. मी जात नाही कधी साहेबांच्या बंगल्यावर गेलो तर समजेल सगळं. तर याच्यामध्ये मतदाराचं जर पाहिलं तर डिंगोर, मल्हारवाडी आणि तुमचं उदापूर या गटातून जर एखाद्या महिला उभे राहिले तर आपल्या पश्चिम पट्ट्यापेक्षा तिकडं मताधिक्य जास्त आहे. त्याच्यामुळं काय होईल हे सांगता येत नाही, पण लढती बहुरंगी होणार.